पालघर जिल्ह्यात तक्रारी अर्जाच्या चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आलेल्या महिलेवर ठाण्यातील हवालदारानं अत्याचार केलाय। कासा पोलीस ठाण्यातील हवालदार शरद बोगाडे याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप या पीडित महिलेनं केलाय। या प्रकरणी पोलीस हवालदार बोगाडे याच्यावरती लैंगिक अत्याचारासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि पुढील तपासासाठी हा गुन्हा कासा पोलीस ठाण्याकडे हस्तांतरित करण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे। जी महिला तक्रार करण्यासाठी आली त्या तक्रारदार महिलेवरतीच या पोलीस ठाण्यातील हवालदारानं अत्याचार केलाय, त्याच्यावर सध्या गुन्हा दाखल करण्यात आलाय। अतिशय लाजिरवाणी अशी ही घटना, शरद बोगाडे असं या हवालदाराचं नाव आहे आणि हवालदारानं महिलेवर अत्याचार केलाय। जितेंद्र पाटील आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकची माहिती देतील। जितेंद्र, बघितलं तर एका हवालदाराकडून महिलेवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार जो आहे तो कासा पोलीस ठाण्यामध्ये घडलाय। ही महिला जी आहे ती चौकशीसाठी एका प्रकरणामध्ये पोलिसांकडून बोलवण्यात आलं होतं। त्यानंतर या महिलेला चौकशीसाठी या बोगाडेंनी चौकशीनंतर थेट एका पोलीस कॉलनीतल्या एका रूम मध्ये नेऊन त्या महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार जो आहे तो पीडित महिलेनी सांगितला आहे। सध्या या बोगाडेवर डहाणू पोलीस ठाण्याअंतर्गत 0 क्रमांकाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यानंतर हा गुन्हा जो आहे तो आता कासा पोलीस ठाण्यामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे। मध्यरात्रीच एक फॉरेन्सिकची टीम देखील जी आहे ती कासा पोलीस ठाण्याच्या पोलीस लाईनीमध्ये दाखल झाली होती। आता या संपूर्ण घटनेचा तपास जो आहे तो डीवायएसपी अंकिता कनसे जे आहेत ते त्या करत आहेत। मात्र यानंतर आता महिलेवर झालेल्या अत्याचारानंतर आता पोलीस स्टेशन मधूनच आता महिलांवर सुरक्षितता नाही हा संपूर्ण प्रकार जो आहे आता धक्कादायक प्रकार आता उघड झालेला आहे। त्यानंतर आता जे कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे होते त्यांची देखील आता पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी देखील आता तातडीने दखल घेऊन तडकाफडकी बदली केली आहे आणि त्यांच्या पदभार जो आहे तो पोलीस निरीक्षक अमर पाटील यांना सोपवण्यात आलेला आहे। या घटनेचा अधिक तपास जो आहे तो आता डहाणू डीवायएसपी करत आहेत। नक्कीच धन्यवाद जितेंद्र, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। पालघर मधली अतिशय लाजिरवाणी अशी घटना, तक्रार करण्यासाठी आलेल्या महिलेवरती या हवालदारानंच अत्याचार केलेले आहे। पालघर जिल्ह्याच्या कासा पोलीस ठाण्यातली ही घटना।